नर्मदे हर. शरद पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या किनाऱ्यावर श्रीकृष्णाने बासरीवादन सुरू केलं आणि त्या सुराने खेचल्या गेलेल्या गोपी धावत पळत कृष्णाच्या समोर येऊन हात जोडून उभ्या राहिल्या. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सर्व गोपींचं स्वागत केलं आणि त्यांना आता आपापल्या घरी परत जायची आज्ञा केली. हे ऐकून गोपींना अत्यंत धक्का बसला. आज भगवंत इतके निष्ठुर का झाले आहेत हेच त्यांना कळेना. म्हणून गोपी त्यांना सांगतात, संसार विषयांचा त्याग करून आम्ही तुमच्या चरणाशी शरण आलेलो आहोत. कृपया आमचा स्वीकार करा. सर्व विषयांचा मनानं सुद्धा त्याग करून भगवंतांच्या चरणी शरण जाणारा जीव म्हणजेच गोपी. विषयांचा शारीरिक त्याग करणं एक वेळ शक्य आहे, पण मनानं सुद्धा सर्व विषयांचा त्याग करणं अतिशय कठीण आहे. मानसिक त्याग न करता केवळ शारीरिक त्याग करणं ही दांभिकता होते. भगवंतांना गोपी म्हणतात, जिच्या मनात विकार वासना अजून शिल्लक आहेत ती स्त्री पतीजवळ जाईल ना. विकार वासनांचा आम्ही तर त्यागच केला आहे, म्हणून आम्ही तुमच्यापाशी आलेलो आहोत. आम्ही निर्विकारी आहोत, म्हणूनच आपल्या चरणी आम्ही आलो आहोत. भगवंत म्हणतात, तुमच्या निर्विकारतेचं प्रमाण काय? हे ऐकून गोपी अगदी शांतपणे म्हणतात, भगवंता आपणच प्रमाण आहात, कारण आमच्या हृदयात आपणच विराजमान आहात. आता एकच वासना शिल्लक आहे, ती म्हणजे आपल्याशी मिलन करण्याची. आमच्या शरीराचे पती घरी आहेत, परंतु आपण आत्म्याचे पती तर आपणच आहात. आम्ही आपलं प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं आहे, तेव्हा इतर कोणामध्ये ईश्वराला पाहण्याचं मानण्याचा प्रश्नच येत नाही. प्रभू, एक प्रश्न विचारू? प्रभूंनी त्यांना अनुमती दिल्यावर गोपी म्हणाल्या, पण आम्हाला पतिव्रता स्त्रीचा धर्म सांगितला, त्याचं फळ काय? मन शुद्ध होतं. मन शुद्ध झाल्यावर काय मिळतं? त्या शुद्ध मनाच्या जीवाला परमात्मा प्राप्त होतो. धर्माचं पालन चित्तशुद्धीसाठी आहे आणि चित्तशुद्धीचं फळ प्रभू मिलन आहे. आम्हाला तर आपणच प्राप्त झालेला आहात, आपण आम्हाला भेटलाच आहात. हे प्रभू, आपणच आमचे खरे पती आहात. कृपया आमचा त्याग करू नका, आम्हाला पुन्हा संसार चक्रात अडकवू नका. मी पतिव्रता स्त्रियांचं उदाहरण सांगितलं आहे. तुम्ही सुद्धा घरातच राहून कुटुंबियांची सेवा करत करत सिद्धी मिळवू शकता. कथा आख्यानात बसून राहण्यामुळं तुम्ही सिद्धी मिळवू शकत नाही. स्त्री धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. पतीची मुलांची सेवा करा, मुलांचं शिक्षण करा, त्यानंच तुम्हाला परमात्मा प्राप्त होतो. नाथ, तुम्हाला अशा कथा सांगता येतात, आम्हाला येत नाहीत असं वाटतं का? आम्हीही अशा काही गोष्टी सांगू शकतो. मागील जन्मी हे सगळं आम्ही केलेलं आहे, तरीसुद्धा क्षणभरसुद्धा भगवंतांचं दर्शन आम्हाला घडलं नाही, म्हणून तो देह त्याग करून आम्ही या वेळेला गोपी झालेलो आहोत. आता आम्ही काय सांगतो ते तुम्ही ऐका. एक स्त्री नेहमी पतीसह राहत होती. पतीला दूरदेशी जाणं भाग होतं, पण तिला पतीसह जाणं अशक्य होतं. पतीखेरीज पतिवियोगात मी कशी राहू, म्हणून ती अत्यंत व्याकुळ झाली. तिनं पतीला सांगितल्यावर पती म्हणाला, यावर एक उपाय आहे. हा माझा फोटो घे, दृढ भावनेनं
या फोटोची रोज पूजा कर आणि समज की मी घरीच आहे. जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तू फोटोकडं बघ. ती स्त्री त्या फोटोच्या चित्राच्या सेवेत मग्न झाली. एक दिवस अचानक पती दारात उभा राहून हाक मारतो. आता गोपी म्हणतात, हे भगवंता, आमचा प्रश्न आहे की मग ती स्त्री चित्राची सेवा करेल की दारात धावत धावत जाऊन पतीचं स्वागत करेल? अहो, ती स्त्री दारात उभ्या असलेल्या पतीचं धावत धावत जाऊन स्वागत करेल. का? अहो, चित्र म्हणजे कागद आहे. दारात तर प्रत्यक्ष पतिदेव आलेले आहेत म्हणून. अगदी बरोबर भगवंता, आम्ही हेच म्हणतो. आम्हाला प्रत्यक्ष परमात्माच भेटलेले आहेत. मग लौकिक पतीशी काय देणं घेणं? आमच्या आत्म्याचा खरा पती परमात्मा भेटला. मग आत्मा आणि परमात्म्याचं मिलन व्हावं हीच तर आमची इच्छा आहे. जर मला आपला खरा पती मानत असाल तर माझं म्हणणं नीट ऐका. तुम्ही घरी परत जावा. माझी आज्ञा आहे की तुम्ही कुटुंबियांची सेवा करा. हे प्रभू, हजारो जन्म आम्ही हेच करत आलेलो आहोत. आता मात्र आम्ही अगदी थकलेलो आहोत. इतक्या परिश्रमानंतर आम्हाला ईश्वर भेटला आहे. मग आम्ही परत का जावं? शिवाय पतिसेवा करण्यास मन तर पाहिजे ना. आपणच आमचं मन चोरलेलं आहे. जर आपण आमचं मन परत कराल तरच आम्ही पतिसेवा करू. जे मन, जे चित्त मी चोरतो ते मन, ते चित्त माझ्यात एकरूप होऊन जातं. ते मी कधीही परत करू शकत नाही. तुमचं मन, तुमचं चित्त माझ्यात केव्हा आणि कसं एकरूप झालेलं आहे हे मी जाणत नाही. तेव्हा तुमचं मन, तुमचं चित्त मी परत करू शकत नाही. आपण जर आमचं मन देऊ शकत नाही तर आम्ही घरी जाऊ शकत नाही. आमचे पाय आपले चरणकमल सोडून एक पाऊलसुद्धा दूर जायला तयार नाहीत. मग आमच्या मनाशिवाय आम्ही राज्यात परतणार तरी कसे? मी माझ्या योगशक्तीनं तुम्हा सर्वांना आपापल्या घरात पोचवलं तर? अहो, असं कसं म्हणता? तुम्ही आमच्या शरीराला घरी पोचवाल, पण सोबत जर मन नाही तर घरी जाऊन आम्ही करायचं काय? कारण आमची मनं तर तुमच्यात एकरूप झालेली आहेत ना. आम्ही आता आपल्यासाठीच जगत आहोत. तुम्हाला सोडून जाण्याची इच्छाच होत नाही. मी तुमचं प्रेम जाणतो, तरी पण तुम्ही आपापल्या घरी परत जा. आता तर आम्ही कधीच जाऊ शकणार नाही. भले आमचे प्राण गेले तरी चालेल. आणि जाऊ देत, मग मात्र तुम्हाला स्त्री हत्येचं पापच लागेल. हे ऐकून भगवंत निरुत्तर झाले. गोपींची परीक्षा पूर्ण झाली आणि गोपी परीक्षेमध्ये यशस्वी झाल्या. ठीक आहे, आपली काय इच्छा आहे? मी आपलं कसं स्वागत करू? नाथ, आपल्या अधरामृताचं दान द्यावं, नित्य संयोगाचं दान द्यावं. गोपींनी श्रीकृष्णाकडं अधरामृताची मागणी केली. ही लौकिक भाषा नाही आहे, ही समाधी भाषा आहे. सर्वांचं धारण करणाऱ्या पृथ्वीला धरा म्हणतात. पृथ्वीवरील जे अमृत आहे ते धरामृत आहे, पण जे अमृत पृथ्वीवर नाही ते अधरामृत आहे. त्यामुळं अधरामृत म्हणजे ज्ञानामृत, अधरामृत म्हणजे प्रेमामृत, ज्याचा कधीही नाश होऊ शकतच नाही, ते प्रेमामृत आहे, ज्ञानामृतच आहे. गोपी ज्ञानामृत मागतात, ज्या योगे आपल्यात आणि आमच्यात कधी वियोगच होऊ शकत नाही, नित्य संयोगच राहील. गोपी म्हणतात, प्रभू, असं ज्ञानामृत द्या की आपल्या स्वरूपाशी
नित्य संयोगाचाच अनुभव होत राहील. आपला वियोगच करुणतम असं दुःख आहे आणि आपल्याशी संयोग म्हणजे परमसुख आहे. प्रभू सांगतात, नित्य संयोगरूप अधरामृत देणं किंवा न देणं हे माझ्या इच्छेवर अवलंबून आहे. मी तुम्हाला अधरामृत दिलं नाही तर जास्ती नखरा करू नका भगवंता. शेवटचा उपाय आमच्या हाती आहे. आम्ही आमची शरीरं विरहाग्नीनं भस्मभूत करून टाकू. त्यामुळं आपली अपकीर्ती होईल. आपली कीर्ती वाढावी म्हणूनच आम्हाला अधरामृत द्या अशी आम्ही प्रार्थना करीत आहोत. आम्हाला ठाऊक आहे अंतिम क्षणी ज्याचं स्मरण करावं त्याची आपल्याला प्राप्ती होते. नाथ, प्राणत्याग करायला आमची काहीही हरकत नाही आणि आम्हाला भीती पण वाटत नाही, पण त्यामुळं आपली अपकीर्ती होऊ नये एवढीच इच्छा आहे. म्हणून आम्ही आपली मनधरणी करत आहोत. गोपींचं हे संभाषण ऐकून श्रीकृष्णाने आपला पराजय मान्य केला. म्हणूनच चैतन्य महाप्रभूंनी या गोपींच्या भाषणाचा जय जयकार केलाय, स्तुती केली आहे. जीवाची परीक्षा घेतल्यानंतरच ईश्वर जीवाला आपलासा करून घेतो. तसं पाहिलं तर भगवंतांचा पराजय कधीही झालेला नाही आणि कधीही होणारही नाही. पण गोपीबरोबर संभाषणात गोपींचा विजय झाला. प्रभूंनी बघितलं की गोपींचं प्रेम खरं प्रेम आहे. त्यांना दूर केलं तर त्या प्राणत्याग करतील. जीव शुद्ध भावानं मला भेटायला, माझ्यात विलीन व्हायला आलेला आहे असा प्रभूला विश्वास वाटला. म्हणून प्रभूंनी जीवाला आपलं करून घेतलं आणि सर्वांना आनंद देण्यासाठी प्रभूंनी रासक्रीडा आरंभ केली. सर्वप्रथम मधोमध मुरलीधर कन्हैया बासरी वाजू लागले. त्यांच्या भोवती अनेक गोलाकार रिंगणं होती. गोपी नृत्य करू लागल्या. हजारो जन्मांचा विरही जीव आज भगवंतांच्या बरोबर प्रभूंच्या समोर आला. सर्व गोपी देहभान विसरून बेहोशीनं नाचायला लागल्या. आता सर्वांनाच अधिक आनंद देण्यासाठी प्रभूंनी जेवढ्या गोपी तेवढी आपली स्वरूपं निर्माण केली. प्रत्येक गोपीबरोबर एक स्वरूप ठेवून प्रभू रास क्रीडा करायला लागले. प्रत्यक्ष भगवंतांचा हात हातात घेऊन गोपी देहभान विसरल्या. भागवतात गोपी आणि भगवंतांचा उरुस्पर्श, निविस्पर्श, स्तनस्पर्श या सगळ्यांचं वर्णन अतिशय सुंदर आहे. यात आसक्तीनं हसणं, मस्करीनं हसणं, कुत्सितपणे हसणं, वेडावून हसणं अशी सुंदर सुंदर हास्य आहेत. भगवान नटखट आहेत. शरीर माझं आहे आणि माझ्यासाठी आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मिलन पूर्ण होत नाही. ब्रह्मवर्त पुराणात राधाकृष्णांच्या मिलनाचं शृंगार वर्णन खूप आहे, पण व्यासाने शुकमुनींनी अत्यंत संयमानं भागवतात याचं वर्णन केलेलं आहे. पण गीत गोविंदमध्ये जयदेव स्वामींनी तीव्र शृंगाराचं वर्णन ब्रह्मवर्त पुराणाचा आधार घेऊन केलेलं आहे. जयदेवानी शृंगार आवरणाखाली गूढ आध्यात्मिक अर्थ ध्वनित केलेला आहे. त्याच गीतगोविंदाचं पठण रोज जगन्नाथाच्या मंदिरात भगवान जगन्नाथ निद्रा घेण्यापूर्वी केलं जातं. श्रीकृष्णाने प्रत्येक गोपीला प्रगाढ आलिंगन दिलं. शुद्ध जीवाला परमानंद झाला. जीव ईश्वरमय झाला. ते दोघंही एक झाले. शुकदेव वर्णन करतात, रासलीलेमध्ये साहित्य, संगीत, नृत्य यांचा समन्वय होतो. या रासलीलेत कुठंही कामभावाचा अंशही नव्हता. आकाशातून सर्व देव, देवी, यक्ष, किन्नर, नारद, ब्रह्मदेवानी ही अद्भुत अशी रासलीला अवलोकली. रासलीला बघता बघता ब्रह्मदेव विचार करायला लागले, कृष्ण आणि गोपी निष्काम तर आहेत, पण देहमर्यादा, देहभान विसरून
या प्रकारे परस्त्रियांशी लीला करणं म्हणजे शास्त्र मर्यादेचा भंगच आहे. धर्म मर्यादांचं पालन करण्यासाठी कृष्णावतार आहे, स्वेच्छाचार करण्यासाठी नाही. ब्रह्मदेव साशंकित झाले. श्रीकृष्णाने ब्रह्मदेवांचं मन जाणलं आणि विचार केला, ह्या ब्रह्मदेवाला धर्म मीच शिकवला आहे. आता ब्रह्मदेव मला सांगतात की धर्म म्हणजे काय. ब्रह्मदेव जाणत नाहीत की रासलीला धर्म नाही तर धर्माचं फल आहे. भगवंतांनी लीला केली, सर्व गोपींना त्यांनी आपलंच रूप दिलं. आता कृष्णच कृष्ण सगळीकडे दिसायला लागले. गोपी नव्हत्याच, सर्व पितांबरधारी कृष्ण आहेत आणि एक कृष्ण दुसऱ्या कृष्णाशी रास खेळत आहेत. ब्रह्मदेवांच्या मनात प्रकाश पडला. ब्रह्मदेवांनी जाणलं की हे स्त्री पुरुषांचं मिलन नाही, श्रीकृष्णच गोपीरूप आहेत. ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णांना नमस्कार केला. ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णांची क्षमा मागितली. जितक्या गोपी तितकी रूपे प्रभूंनी धारण केली आणि सर्व गोपींना दिव्यानंदाचं दान दिलं. यमुनेच्या वाळवंटात ही रासलीला झाली. जर यात कामाचार असता तर रासलीला बंदिस्त जागेत केली असती आणि ही रासलीला देवगण पाहायलाच आलेले नसते. व्रजभूमीमध्ये रासलीलेत 11 वर्षाच्या आतीलच मुले आणि मुली भाग घेतात, कारण यापेक्षा वरच्या वयाच्या मुलामुलींमध्ये कामविकाराचा आरंभ होऊ लागतो. गोपींची इच्छा आहे की श्रीकृष्णाने डोक्यावर हात ठेवून आपल्याला आशीर्वाद द्यावा, ज्यामुळं कामभावाचा नाश होईल. नारदांना रासलीलेमध्ये भाग घ्यायचा होता, पण रासलीलेमध्ये फक्त गोपींनाच प्रवेश होता. नारदांना पुरुष असल्याचा पश्चाताप झाला. इतक्यात राधाराणीनं बघितलं नारदांचं मुख म्लान आहे. वृंदावनची आधीश्वरी राधिकेची इच्छा नव्हती की वृंदावनात आलेल्या कोणत्याही अतिथीला दुःख व्हावं. तिनं नारदांना कारण विचारलं, मला श्रीकृष्णाशी रास खेळून आनंद मिळवायचा आहे. तुम्ही राधाकुंडात स्नान कराल तर तुम्हाला रासलीलेत प्रवेश मिळेल. नारदांनी लगेच राधाकुंडात डुबकी मारली. वर आले पाहतात तर काय, नारदाची नारदी झालेली होती. नारदाने विचार केला, भगवंत प्राप्त होत असतील तर स्त्री होण्यात काय अडचण आहे. आत्तापर्यंत पुरुषत्वाच्या अभिमानानंच मी भगवंतांपासून दूर राहिलो. गोपीने आपलं स्त्रीत्व सोडलं आणि नारदाने आपलं पुरुषत्व सोडलं. आपली विद्या, आपलं ज्ञान, आपलं श्रेष्ठ कीर्तनकार म्हणून असलेला अभिमान नष्ट झाला. तेव्हाच नारदांना रासलीलेमध्ये प्रवेश मिळाला. नारद गोपी बनून रासलीलेत सहभागी झाले. नारदांच्या पाठोपाठ महादेव आले. त्यांनी राधाकुंडात डुबकी मारली. गोपी झालेल्या भोलेनाथांची मिशी बघून राधाराणी हसली, पण महादेव म्हणाले, हसू दे तिला, मला रासलीलेमध्ये प्रवेश मिळाला म्हणजे बास झालं. त्याच ठिकाणी आज गोपीश्वर महादेव मंदिर आहे. दशमस्कंध भागवताचं हृदय आहे. मानव जीवाचं अंतिम लक्ष्य आहे. रासलीला ईश्वराशी एकरूप व्हायचं म्हणजेच मुक्त व्हायचं आहे. गोपींना कृष्णाविषयी नितांत प्रेम होतं, पण मोह नाही. भागवत म्हणजे गोवर्धननाथांचं वाङ्मय स्वरूप आहे. बोलण्यात चर्चेत वेळ घालू नका. आत्तापर्यंत केवळ पैशामागं तुम्ही धावलात, आता थोडं भगवंतांच्याकडे जावा, भगवंतांच्या मागं धावा. भगवंत आनंदरूप आहेत. त्यांनी गोपींना आनंद दान करण्यासाठी रासलीलेचं आयोजन केलं होतं. गोपींना परमानंद मिळाला. जीवाचं आणि ईश्वराचं मिलन झालं. जीवाचं ईश्वराचं मिलन झालं तरी साधना मात्र चालू ठेवलीच पाहिजे. सर्व सिद्धी प्राप्त झाल्या तरी साधना सुरू ठेवलीच पाहिजे, नाहीतर माया येऊन तुमच्यावर स्वार होईल. साधनेत शिथिलता आली तर मन विचलित होतं. बलवान हत्तीसाठी सुद्धा अंकुशाची आवश्यकता असते, तसंच मनाचं आहे. मनाला अंकुशात ठेवायचं साधन
म्हणजेच भजन आहे. प्रत्येक गोपीला भगवंतानी कृष्ण रूप दिलं, त्यामुळं गोपींना अभिमान झाला, त्यांना अहंकार झाला, त्यांना अभिमानानं ग्रासलं. गोपी समजायला लागल्या की कृष्णच आपल्यावर आसक्त झालेले आहेत. त्यामुळं गोपींच्या मनात लौकिक भाव जागृत झाला. त्या क्षणी श्रीकृष्ण अंतर्धान पावले. भगवंत अंतर्धान झाले याचा काय हो अर्थ? तसं तर भगवंत सर्व व्यापी आहेत, ते अंतर्धान होऊ शकत नाहीत, अदृश्य होऊ शकत नाहीत. मग अंतर्धान पावले याचा अर्थ हाच की जीवाच्या नजरेपुढं अहंकाराचा पडदा आल्यामुळं प्रभू दिसेनासे झाले. व्रजवासी तर असं समजतात की कृष्णानं पितांबराचा घुंगट ओढून घेतला, त्यामुळं सख्यानं वाटलं की ती एक सखीच आहे. परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर सुद्धा सावधच राहायला पाहिजे, कारण त्यामुळं आपल्याला प्रसिद्धी मिळते आणि प्रसिद्धी मिळाल्यामुळं अभिमान निर्माण होतो. अभिमान निर्माण झाला की साधना खंडित होते, जीव भगवंतांच्यापासून दूर जातो. साधन हातात असल्यावर साध्य कुठं पळून जाईल? गोपींच्या जवळच कान्हा आहे, पण अहंकारामुळं अभिमानामुळं त्यावर आवरण आलेलं आहे. त्यामुळं भगवंताला गोपी पाहू शकत नाहीत, कारण कान्हा त्यांच्या हृदयातच जाऊन सामावलेला आहे आणि गोपी तर त्याला बाहेर शोधत होत्या, म्हणून कान्हा त्यांना दिसत नव्हता. दृष्टी अंतर्मुख करा आणि परमात्म्याला आपल्या हृदयात पहा, परमात्म्याचा अनुभव घ्या. वियोगाचा अर्थ आहे विशिष्ट योग. बाह्यरंगात वियोग व अंतरंगात संयोग. वियोगामुळं गोपी भ्रमित झाल्या, विचलित झाल्या आणि त्या हिरव्यागार झाडांना, वेलींना, पानांना, फुलांना, फळांना विचारतात, तुम्हाला कान्हा कुठं दिसला का? त्यांना लक्षात येत नाही की फुलं पानं जड आहेत, बोलू शकत नाहीत. व्याकुळ गोपी श्रीकृष्णांचं चिंतन मनन करता करता कृष्णलीलांचं अनुकरण करायला लागल्या. त्यांची अशी दशा झाली की गोपींना लालाची लालीच सर्वत्र दिसायला लागली. सर्व जग हे कृष्णमय आहे असंच त्यांना भासलं आणि त्या कृष्णमय जग पाहता पाहता गोपी कृष्णच होऊन गेल्या. कृष्णविरहात व्याकुळ झालेल्या गोपींनी आता कृष्णलीला अनुकरणाला सुरुवात केली. एक गोपी झाली झाड, दुसरी गोपी झाली कान्हा आणि तिनं कान्हाला झाडाशी बांधून टाकलं. एक गोपी झाली पुतना, दुसरा झाला कान्हा आणि ती कृष्णाला स्तनपान करायला लागली. एक गोपी झाली छकडा आणि दुसरी गोपी कान्हाहून छकड्याला खालनं जोरात लाथ मारती. अशी तिनं गंमत केली, कृष्णलीला करायला लागली. एक गोपी कालिया नाग झाली आणि दुसरी गोपी कान्हा होऊन तिच्या डोक्यावर उभी राहिली आणि जोरात लाथ मारायला लागली. एक गोपी उखळ झाली, दुसरी गोपी यशोदा बनून तिसरा जो कान्हा आहे तिला उखळाला बांधायला लागली. एक कृष्णाप्रमाणे गोपी बासरी वाजवायला लागली आणि लांब गेलेल्या गायींना बोलवायला लागली. तेव्हा बाकी सर्व गोपी वा 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 करून कान्हाची प्रशंसा करू लागल्या. एक गोपी कृष्ण होऊन सर्वांना सांगायला लागली की तुम्ही कशा करता ही घाबरू नका, मी तुमचं सगळ्यांचं रक्षण करेन. गोपी हिरव्यागार झाडांना, वेलींना विचारत आहेत. हिरवेगार झाड, वेली म्हणजे परोपकारी लोक आहेत. परोपकारी लोकांमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. जे पुण्यार्थ परोपकार करतात ते पहिल्या प्रकारचे परोपकारी लोक आहेत. ज्यांना दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही म्हणून उपकार करतात ते दुसऱ्या प्रकारचे परोपकारी लोक आहेत. पण जे भक्तिपूर्ण अंतःकरणानं परोपकार करतात ते तिसऱ्या प्रकारचे लोक हिरवेगार आहेत. हेच लोक सुखी आहेत. भागवतकार सांगतात, गोपी सफल वृक्षांना म्हणजे फळे आलेल्या वृक्षांना कृष्ण दिसला का म्हणून विचारतात, कारण फळं आलेले वृक्ष नम्र असतात. गोपींना वाटत असतं
की फळ आलेले वृक्ष आपल्याला नक्की सांगतील, पण हे वृक्षसुद्धा उत्तर देत नाहीत. कारण हे ज्ञानी लोक आहेत, त्यांचं जीवन सफल झालेलं आहे, असे हे लोक आहेत. तेव्हा गोपींना वाटतं की हे वृक्ष नर जातीचे आहेत, म्हणून त्यांच्या अंतःकरणात दयामाया नाही. म्हणून गोपी तुळशीला विचारतात, पण तुळससुद्धा त्यांना उत्तर देत नाहीत. तेव्हा गोपी म्हणतात, प्रभूशी लग्न झाले ना, म्हणून फार आईट दाखवतीये. मग गोपी मोगऱ्याला, चमेलीला, कुंदाना विचारतात. यात गोपींचा वेडेपणा दाखवलेला आहे. या वेडेपणात ही एक दृष्टी आहे. ज्यांचं जीवन सुंदर आहे, ज्यांचं जीवन सुगंधी आहे, म्हणजे भक्तीनं ज्यांचं जीवन सुंदर बनलेलं आहे, अशा लोकांनाच गोपी कृष्ण कुठं दिसला का म्हणून विचारतात. पण हे लोकही सांगतात, आम्हाला ठाऊक नाही, तर कोणी उत्तर देत नाहीत. अशा प्रकारे सर्वांना विचारून विचारून कंटाळून थकून गोपी यमुना किनारीच बसकण मारतात. तेवढ्यात कानाला शोधत शोधत यमुनेच्या वाळवंटात हिंडणाऱ्या काही गोपींना ध्वज, कमल, अंकुश, जल, वज्र चिन्हांकित पावलं असलेली दिसतात. त्यांना आनंद झाला. त्या चिन्हाच्या मागानं कान्हाचा शोध त्या घ्यायला लागल्या आणि थोड्या अंतरावर त्याच्या शेजारीच आणखीन 2 पावलं दिसली. अगं, ही कोण आहे नशीबवान? बहुतेक यशोदानंदन हिला घेऊन विहार करायला गेलेला आहे. कोण असेल ती भाग्यवान? तिच्या भाग्याचा हेवा सगळ्या गोपी करायला लागल्या. तेव्हा कृष्णाच्या पावलाजवळील युवतीची पावले दिसेनात. अरे अरे अरे, बहुतेक कान्हानं तिला उचलून घेतलं की काय? ती दमली म्हणून घेतलंय उचलून, का पायाला टोचू नये म्हणून उचलून घेतलंय? त्यामुळं कान्हाची पावलं वाळूत रुतलेली दिसत आहेत. अशा प्रकारे बेफाम होऊन त्या गोपीचं भाग्याचं कौतुक या गोपी करायला लागल्या. कान्हाच्या पावलांच्या ठशाच्या मागोमाग जात जात गोपी पुढे गेल्या आणि तिथं ती एक गोपी रडताना त्यांना दिसली. ही अत्यंत भाग्यवान अशी गोपी का रडतीये म्हणून ह्या गोपी तिला विचारतात. तेव्हा ती गोपी सांगती, कान्हानं मला उचलून घेतलं, ह्याचा मला खूप अहंकार झाला आणि ज्या क्षणी मला अहंकार झाला त्या क्षणी कान्हा अदृश्य झाला. मी वरनं खाली पडले आणि म्हणूनच मी रडत आहे. यमुनेच्या वाळवंटात अत्यंत शोककुल होऊन विरह होऊन सर्व गोपी बसल्या आणि त्यांच्या मुखातून आपोआप एक छंदबद्ध रचना बाहेर पडली. हेच ते गोपीगीत. हे विरहगीत आहे. यामध्ये 19 श्लोक आहेत. हे सर्व श्लोक वेगवेगळ्या गोपींनी म्हणलेले आहेत. अत्यंत निराश मनानं आगतिक झाल्यावर गोपींनी हे गीत म्हणलं आहे. गोपीगीत कामदा इंदिरा वृत्तात आहे. विरहानं व्याकुळ झालेल्या गोपी कृष्णाची स्तुती करतात. स्तुती केल्यावर तरी कृष्ण अवश्य प्रकट होईल असं त्यांना वाटतं. अत्यंत आर्तस्वरानं भगवंतांना हाक माराल तर भगवंत नक्की येऊन भेटतील, या भावनेनं अत्यंत आर्ततेनं गोपींनी हे गीत गायलेलं आहे. ते गोपीगीत. जयति तेऽधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्र हि दयितदृश्यतां दीक्षुतावकाश त्वयि धृतासवस्त्वां विचिन्वते शरदुदाशये साधुजातस सरसिजोदर श्रीमुषादृशा सुरतनाथ ते शुल्कदासिका
वरद निघ्नतो नेह किं वधा विषजलाप्ययाद व्याल राक्षसान् वर्षमारुतात् वैद्युतानलान् वृषमयात्मजान् विश्वतो भयान् वृषभते वयं रक्षितामुः। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। श्रीकृष्णांच्याच चिंतनात बुडून गेलेल्या गोपी यमुनेच्या वाळवंटात अत्यंत आर्ततेनं भगवंतांच्या गुणांचं गायन करायला लागल्या। तेच हे गोपीगीत। गोपीगीतचा मी अर्थ सांगतो। गोपी म्हणतात, हे प्रियतमा, तुमच्या जन्मामुळं व्रजाचा महिमा अधिक वाढला आहे, म्हणूनच तर लक्ष्मी इथं कायमची येऊन राहिलेली आहे। प्रियतमा, पहा, ज्याने तुमच्यासाठीच आपले प्राण धारण केले आहेत त्या गोपी दिशादिशांमध्ये तुम्हाला शोधत आहेत। हे प्रेमपूर्ण हृदयांचे स्वामी, आम्ही वेतन न घेणाऱ्या तुमच्या दासी आहोत। शरत्कालीन जलाशयामधील सुंदर अशा कमळांच्या गाभ्यातील सौंदर्याला तुच्छ ठरवणाऱ्या नेत्रांनी तुम्ही आम्हाला घायाळ केलेलं आहे। आमचं मनोरथ पूर्ण करणारे हे प्राणेश्वर, नेत्रांनी मारणं हा वध नाही का? हे पुरुषोत्तमा, यमुनेच्या विषारी पाण्यामुळं होणारा मृत्यू, अजगराच्या रूपानं खाणारा अघासूर, इंद्रानं केलेला वर्षाव, तुफान, विजा, दावानल, सासूर आणि व्योमासूर ह्या राक्षसाने उत्पन्न केलेल्या सर्व प्रकारच्या भयांपासून तुम्ही आमचं वारंवार रक्षण केलेलं आहे। प्रणत देहिनां पापकर्षणं तृणचरानुगं श्रीनिकेतनं फणिफणार्पितं ते पदाम्बुजं कृणुकुचेषु न कृन्निरुच्छयम् मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करेक्षण विधिकरीरिमा वीरमुह्यते अधरसीधुनाप्याययस्सन तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना। शरणागतांची पापे नाहीशी करणारे, गुरांच्या मागून जाणारे, लक्ष्मीचे निवासस्थान कालियाच्या फणावर ठेवलेले असे तुमचे चरणकमल तुम्ही आमच्या वक्षस्थलावर ठेवून आमच्या हृदयातील आग शांत करा। हे कमलनयना, सुंदर सुंदर वाक्याने युक्त, विद्वानांनाही मोहिवणाऱ्या तुमच्या गोडवाणीनं या तुमच्या दासीही मोहित होत असतात। हे वीरा, आपल्या अधरामृतानं आम्हाला तृप्त करा। प्रभो, तुमच्या कथासुद्धा अमृत स्वरूपच आहेत। विरहानं व्याकुळ झालेल्यांचे ते जीवन सर्वस्व आहे। ज्ञानी लोकांनी त्याचं गायन केलं आहे। ते सगळे पाप ताप मिटून श्रवणानं सुद्धा कल्याण करतात। तुमच्या
त्या सुंदर कथांचं जे विस्तारानं वर्णन करतात तेच वास्तविक सर्वात मोठे दानशूर होत. गोपीगीतमधला हा 9वा श्लोक मी वाचला आणि मला अतिशय आनंद झाला. प्रत्यक्ष व्यासमुनी गोपी सांगतायत, तुमच्या त्या सुंदर कथांचं जे विस्तारानं वर्णन करतात तेच वास्तविक सर्वात मोठे दानशूर होत. आहा हा हा, माझ्यासारख्या पामराला व्यासमुनी आणि गोपी केवढा मान देत आहेत असं मला वाटलं आणि मी कृतार्थ झालो. आणि तेव्हापासनं भागवत सांगण्यात मला अधिक गोडी वाटायला लागली, रस वाटायला लागला. गोपी म्हणतात, हे प्रियतमा, तुमचं हे स्वरूप व्रजवनवासियांची सर्व दुःखे नाहीसे करणारे आहे आणि विश्वाचं पूर्ण कल्याण करणारे आहे. आमच्या मनात फक्त तुमच्याविषयीच्याच लालसेने जी व्याधी उत्पन्न झाली आहे त्यावर असं काही थोडंसं औषध द्या की जे तुमच्याच असलेल्या आमचा हृदयरोग समूळ नाहीसा करील. हे प्रियतमा, तुमचे कमळापेक्षाही कोमल सुंदर चरण आम्ही आमच्या कठोर स्तनांवर भीतच अतिशय हळुवारपणे ठेवीत असतो. पण रात्रीच्या वेळी त्याच चरणाने तुम्ही घनदाट जंगलामध्ये भटकत आहात. काटे दगड वगैरे लागून त्यांना पीडा होत नाही काय? आम्हाला तर नुसत्या या कल्पनेनं चक्कर येऊ लागलेले आहे, कारण आमचं सर्वस्व, आमचं जीवन तुम्हीच आहात. श्री शुकमुनी म्हणतात, परीक्षिता, अशा प्रकारे निरनिराळ्या रीतीनं गाणाऱ्या आणि विलाप करणाऱ्या गोपी श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या लालसेनं मोठमोठ्यांदा रडू लागल्या आणि त्याच वेळी त्यांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. त्यांचं मुखकमल स्मितहास्यानं खुललेलं होतं, गळ्यात वनमाला होती, पितांबर धारण केलेला होता. त्यांचं हे रूप कामदेवालाही मोहवणारं होतं. गोपीगीतमध्ये सुरुवातीच्या श्लोकात प्रभूंची स्वयंसिद्धता दाखवलेली आहे. तू स्वयंसिद्ध असल्यामुळं आम्ही तुला शोधू शकत नाही. महाप्रभू वल्लभाचार्यांनी म्हणलं आहे, भगवान कृपा साध्य आहे, याचा अर्थ साधना करण्याची गरज नाही असं लोक समजायला लागले. पण हा वेडेपण आहे. तेव्हा कुठपर्यंत पोचल्यानंतर कृपा होईल, कशी कृपा होईल हे समजून घेतलं पाहिजे. आपली ईशाभिलाषा दृढ असली पाहिजे. आपली ईशाभिलाषा दृढ आहे का नाही हे भगवंत पाहतात. ती अमर ईशाभिलाषा उभी करणं एवढंच आपल्या हातात आहे. त्यासोबत विवलतेची परीक्षा द्यायची असते. तुमची विवलता किती तीव्र आहे हे भगवंत बघतात, मगच आपल्याला दर्शन देण्याकरता प्रकट होतात. गोपीगीतमध्ये दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. गोपी म्हणतात, प्रभू तूच आमचा रक्षक आहेस. हे प्रभू, तुझ्यामुळेच आम्हाला दिव्य शक्ती मिळालेली आहे, म्हणून मी या स्थितीला पोचू शकलो, प्रलोभनांशी लढू शकलो. माझ्या चित्ताची त्यामुळे एकाग्रता झाली. गोपी म्हणतात, आमचे प्राणच जात होते, पण तुमच्या कथामृत, लीलामृत पानानं, नामामृतानं आम्ही आमचे प्राण रोखून ठेवले आहेत. तुम्ही आम्हाला भेटण्याचं वचन दिलं होतं, त्या वचन पूर्ण होण्याच्या आशेनं आम्ही जगत आहोत. गोपी डोळ्यांना पापण्या देणाऱ्या ब्रह्मदेवाला सुद्धा रागवतात. या पापण्या क्षणाक्षणाला मिटत असल्यामुळं कृष्णाच्या दर्शनात अडथळा होत आहे. त्यामुळं क्षणभराचा विरहसुद्धा त्यांना तो असह्य होतो. म्हणून
सर्व गोपी त्या पापण्या बनवणाऱ्या ब्रह्मदेवाला निष्ठुर म्हणतात आणि दोष देतात. गोपींचं आक्रंदन श्रीकृष्णाकडून पाहवलं नाही. गोपी आता अभिमान रहित झाल्या, अहंकार रहित होऊन दिनवाण्या होऊन रडत होत्या. म्हणून श्रीकृष्ण प्रकट झाले. आपणही दीनतेनं आर्ततेनं रडून रडून हाका मारल्या तर भगवंत प्रकट होतील आणि आपल्याला अभयदान देतील. भक्त भगवंतांच्यासाठी वेडे होत असतात. जीव विरह व्याकुळतेनं अश्रू ढाळायला लागला, एकांतात रडू लागला की भगवंतांना यावंच लागतं. रामकृष्ण परमहंस म्हणतात, पती पुत्र पत्नीच्या मृत्यूच्या वेळी किंवा पैसे मिळवण्यासाठी सगळे लोक अश्रूंच्या नद्या वाहतात, पण ईश्वराचं दर्शन झालेलं नाही किंवा ईश्वराचं दर्शन होत नाही म्हणून दुःखाने भगवंतांच्यासाठी अश्रूंचा एक तरी थेंब गाळणारे किती लोक आहेत हो. अचानक श्रीकृष्ण प्रकट झाले. सगळ्यांना आनंदी आनंद झाला. गोपींच्या मध्ये प्राण संचार झाला. त्या एकदम उठून बसल्या. कोणी प्रेमानं, कोणी रागानं, कोणी द्वेषानं, कोणी संतापानं, दात खाऊन तीक्ष्ण नजरेनं कृष्णाचा हात धरला, त्याला चिमटा काढला, त्याला धक्का मारला, त्याचे केस ओढले, त्याला चिमटे काढले, ढकललं. त्यांच्यामध्ये श्रीकृष्ण शोभून दिसत होते. श्रीकृष्ण म्हणतात, सख्यानो, तुम्ही सगळ्या माझ्याच आहात, पण तुम्हाला अभिमान झाला होता, गर्व झाला होता, तो घालवण्यासाठीच मी अदृश्य झालो होतो. तुम्हाला विरहाग्नीत जाळलं. आता तुम्ही पवित्र झालात, शुद्ध झालात. तुम्ही माझी खूप सेवा केली. देवांचं आयुष्य घेऊनही मी तुमची सेवा केली तरी तुमच्या प्रेमाचं ऋण फिटणार नाही. आता मी तुम्हाला सोडून कधीही कुठंही जाणार नाही. आता भागवतकाराने एक सुंदर प्रकरण उभं केलं आहे. गोपी फार हुशार आहेत. त्या न भीता भगवंतांशी बोलतात. गोपी भगवंतांना जाब विचारायला काही घाबरत नाहीत किंवा शंका विचारायलाही संकोच करत नाहीत. गोपी कृष्णाला टोमणा मारून विचारतात, आम्ही सर्वस्व सोडून तुमच्याजवळ आलो, तरीसुद्धा तुम्ही अंतर्धान पावलात. गोपी कृष्णाला म्हणतात, प्रेमाचे 3 प्रकार असतात. काही लोक प्रेम करणाऱ्यांच्यावर प्रेम करतात. काही लोक प्रेम न करणाऱ्यांच्यावर सुद्धा प्रेम करतात. काही असे आहेत की जे कोणावरच प्रेम करत नाहीत. तेव्हा आम्ही सांगितलेल्या या 3 प्रेमाच्या प्रकारापैकी तुम्ही कुठल्या प्रकारात बसता? हे 3 प्रकार ऐकून हसत हसत श्रीकृष्ण गोपींना म्हणतात, प्रेमाचा अर्थ होतो आकर्षण. आपल्याला कोणाचं तरी आकर्षण वाटतं, काही मिळतं म्हणून आकर्षण असतं. ते बौद्धिक आकर्षण असतं, कृतीचं आकर्षण असतं, पूर्वजन्माच्या संबंधामुळं आकर्षण असतं. त्याला ऋणानुबंध म्हणतात. काही मिळावं म्हणून जर कोणी दुसऱ्यावर प्रेम केलं तर ते साक्षेप प्रेम असल्यामुळं स्वार्थी आहे. काही लोक असेही असतात की जे स्वार्थासाठी सत्कर्म करत नाहीत. त्यांना दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याची पीडा सहन होत नाही. दुसऱ्याची पीडा दुःख कमी करण्यासाठी ते उपयोगी पडतात. तो उच्च स्वार्थी प्रकार आहे. अपेक्षा ठेवून काही केलं तर त्याला प्रेम म्हणत नाहीत. प्रेमदात्यावर प्रेम करणारा स्वार्थी आहे. दुसरा प्रकार अपेक्षारहित प्रेम करणाऱ्यांचा, प्रत्युपकाराची अपेक्षा बाळगल्याशिवाय उपकार करणाऱ्यांचा. संत ज्ञानेश्वर, महाप्रभू श्री वल्लभाचार्य, शंकराचार्यांनी संपूर्ण विश्वावर प्रेम केलं आहे. त्यांना काय हवं होतं?
संत ज्ञानेश्वर म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करेन. त्यांना मोठेपणा हवा होता काय हो? नाही, त्यांना कशाचीच अपेक्षा नव्हती. त्यांना प्रत्युपकाराचीही अपेक्षा नव्हती. बाळाने प्रेम केलं नाही तरी आईबाप आपल्या बाळावर प्रेम करतातच ना. काही लोक त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्यावर तसंच त्यांच्यावर प्रेम न करणाऱ्यांच्यावर प्रेम करत नाहीत. भागवतकारांनी अशा प्रकारच्या लोकांचे 4 भाग पाडलेले आहेत. हे लोक कोणावरच प्रेम किंवा उपकार करत नाहीत. कोणते हे लोक? जे आत्मस्वरूपात रममाण होणाऱ्या लोकांचा एक गट आहे, ते लोक होत नाहीत. निरीच्छ ज्ञानीपुरुष कोणावरही प्रेम करत नाहीत, उपकार करत नाहीत. तिसरा गट आहे मूर्खांचा आणि चौथा आहे गुरुद्रोह करणाऱ्या दुष्टांचा. हे लोक कोणावरही प्रेम करत नाहीत आणि जरी त्यांच्यावर कोणी प्रेम केलं तरी ते करत नाहीत. भगवंत म्हणतात, मी यापैकी कोणत्याही वर्गात मोडत नाही. माझी स्थिती यापेक्षा वेगळी आहे. तेव्हा गोपी म्हणतात, मग तू अंतर्धान का पावलास? गोपीच त्याला पुन्हा उत्तर देतात, तू आमचं प्रेम ओळखलं नाहीस म्हणून अंतर्धान पावलास. गोपी भोळ्या नाही आहेत. गोपींनी उद्धवाला सुद्धा चांगलं सुनावलेलं आहे. उद्धव गोपींना सांगायला येतात की तुम्ही आता निर्गुणाची उपासना करा. गोपी म्हणतात, निर्गुणाची उपासना करा हे तुम्ही सांगायची गरजच नाही. तुम्ही जो निर्गुणाच्या गोष्टी सांगता तो निर्गुण कुठे जन्मला? त्याचे आईबाप कोण? त्यांच्या मैत्रिणी कोण? त्यांची पत्नी, मुले कोण आहेत ते जरा सांगा. या सर्वांच्या शिवाय असलेला भगवान आम्हाला नको. गोपी कृष्णाला पुन्हा विचारतात, मग तुमचं प्रेम वरील 3 प्रकारापैकी कोणत्या प्रकारचं प्रेम आहे? तुम्ही कोणत्या वर्गातले प्रेमी आहात? श्रीकृष्ण म्हणतात, मी तर या 3ही प्रकारांच्या पुढं आहे. तुमचं प्रेम मी जाणतो. माझ्या वियोगामुळं तुम्हाला दुःख तर झालं, पण विशिष्ट योगाचं दान करण्यासाठीच मी हा वियोग दिला होता. संयोगावस्थेपेक्षा विरहावस्थेत प्रेमपात्राशी अधिक तादात्म्य होते, म्हणून वियोगाला एक विशिष्ट प्रकारचा योग म्हणलं गेलं आहे. या योगाचं दान देण्यासाठीच कृष्ण अदृश्य झाले होते आणि या प्रकारे गोपींना त्यांनी आपल्या आणखीनच निकट आणले. गोपी अशा तल्लीन झाल्या की विरह असताना सुद्धा अंतरंगात संयोगाची अनुभूती त्या अनुभवत होत्या. श्रीकृष्ण सांगतात, या वियोगात तुमच्यापेक्षा मीच जास्ती व्यथित झालो होतो. तुम्ही तर एकमेकांचं सांत्वन करत होता, परंतु इकडं तर मी एकटाच रडत होतो. माझं सांत्वन करणारं तर कुणीही नव्हतं. तुम्ही सगळ्या माझ्याच आहात, पण तुम्हाला गर्व झाला तर तो घालवण्यासाठी मी अदृश्य झालो. तुम्ही विरागनी जळला आहात आणि आता पवित्र झाला आहात. तुम्ही माझी खूप सेवा केली आहे. देवाचं आयुष्य घेऊनही मी तुमची सेवा केली तरी तुमच्या प्रेमाचं ऋण फिटणार नाही. आता मी तुम्हाला सोडून कुठंही जाणार नाही. भगवंत राम अवतारात मारुतीचे ऋणी राहिले आणि कृष्ण अवतारात गोपींचे ऋणी राहिले. भगवंतांना आपले ऋणी करा. भगवंतांजवळ काहीच मागितलं नाही तर भगवंत तुमचे ऋणी होतील. श्रीकृष्ण गोपींचे ऋणी आहेत, म्हणून तर श्रीकृष्ण वृंदावन सोडून जाऊ शकत नाहीत. श्रीकृष्णाने ज्यांचं मन हरण केलं आहे अशा गोपींनाच रासक्रीडेचा लाभ झाला. इथं मन शब्दाचा उल्लेख आहे, शरीर शब्द वापरलेलाच नाही. रासलीलेमध्ये शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म एकरूप होऊन परब्रह्माची प्राप्ती गोपींना झालेली होती. गोकुळातील गोपाळांना आपल्या स्त्रिया आपल्या जवळच आहेत असं वाटत होतं, म्हणून कोणत्याही गोपाळाने कन्हैयाचा कधीही द्वेष केलेला नाही. त्यानंतर
थकलेल्या गोपींच्यासह श्रीकृष्णाने यमुनेच्या जलात जलक्रीडा करायला सुरुवात केली. यमुनेच्या जलामध्ये गोपींनी प्रेमयुक्त कटाक्षानं भगवंतांच्याकडं पाहत पाहत हसत हसत इकडून तिकडून कृष्णावर खूप पाणी उडवलं. अशा प्रकारे यमुना जलात आत्माराम कृष्णाने गजराजाप्रमाणे विहार केला. नंतर गोपी आणि भुंग्यांच्या थव्याने वेढलेले भगवान श्रीकृष्ण यमुना तीरावरील एका रमणीय उपवनात गेले आणि त्या वनामध्ये विहार करायला लागले. श्रीकृष्णाने ही शरद पौर्णिमेची चांदणी रात्र गोपींच्यासह रम्माण होण्यात घालवली. कृष्णाने सगळ्या गोपींना तृप्त केलं. तेव्हा श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे गोपी पहाटे आपापल्या घरी मोठ्या कष्टानं अनिच्छेनं परतल्या. भगवंतांना आता गोकुळ सोडून मथुरेला जायचं आहे. त्यापूर्वी त्यांनी नंदबाबांच्यासह सर्व गोपाळांना आपल्या परमधामाचं दर्शन घडून परमानंद दिला. सगळे गोप तृप्त केलेले होते. आता रासलीला करून गोकुळातील सर्व स्त्रियांना श्रीकृष्णाने तृप्त केलं. रासलीलेतील वेणुवादन करताना कन्हैया प्रत्येक गोपीकडं सूक्ष्म दृष्टीनं बघतो, आविर्भाव करतो. तेव्हा प्रत्येक गोपीला आपल्यामध्ये बदल होत आहे हे जाणवतं. कान्हानं केवळ आपल्या दृष्टीनं गोपींच्या हृदयात संक्रमण केलं आणि ते सर्व गोपींना जाणवलं. त्याबरोबर गोपींनी आपल्या हृदयाची दारं बंद करून कान्हाला आपल्या हृदयातच कोंडून ठेवलं. सर्व गोपी अंतर्यामी असलेल्या भगवान श्रीकृष्णांचा अनुभव घ्यायला लागल्या. आता त्यांना तहान जाणवत नव्हती, भूक जाणवत नव्हती. गोपींची व्याकुळता आता संपली होती. गोपी अत्यंत तृप्त झाल्या होत्या. द्वैतभाव संपला होता. त्यांचा स्थूल देह नष्ट होऊन सूक्ष्म देह त्यांना प्राप्त झाला होता. श्रीकृष्ण सर्व गोपींना सांगतात, माझ्याशी संयोगापेक्षा माझ्या वियोगातच तुम्हाला अधिक आनंद मिळेल. वियोगावस्थेमध्ये माझं उत्तम प्रकारे ध्यान करा, मनन करा, चिंतन करा, स्मरण करा. तुमचं प्रेम पुष्ट होईल. स्त्री पुरुषांचं भान हरपलं तरच रासलीलेचा अनुभव घेता येईल. म्हणून राधा कृष्ण आहे आणि कृष्णच राधा आहे. बासरी हे त्यांचं प्रेम आहे. अशी ही रासलीला म्हणजे जीवाचं शिवाचं मिलन आहे, आत्म्याचं परमात्म्याचं मिलन आहे. भागवतकारांना ठाऊक होतं की लोकांना याविषयी अनेक शंका येतील, म्हणून त्यांनी स्पष्टीकरणही देऊन ठेवलेलं आहे. आणि तसंच झालं. परीक्षित राजा विचारतो, हे ब्रह्मन, भगवान श्रीकृष्ण धर्माचे आचरण करणारे होते, तरी त्यांनी परस्त्रियांना स्पर्श करण्याचं धर्मविरोधी कृत्य कसं केलं? कोणत्या उद्देशानं त्याने हे कृत्य केलं हे कृपया सांगा. तेव्हा शुकमुनी हसून म्हणाले, तुझ्या मनात अशी अमंगल कल्पना कशी उपजली राजा? हे स्त्री पुरुषांचं मिलन नाही आहे, हे जीवाशिवाचं मिलन आहे. राजन, अलौकिक पुरुष कधी कधी धर्माचं उल्लंघन आणि लौकिकदृष्ट्या अविचारी कृत्य करतात, परंतु तेजस्वी पुरुषांना ती दोषास्पद ठरत नाहीत. जसं अग्नी सर्व खातो, स्वीकारतो, पण त्याने तो अपवित्र होत नाही. ज्या लोकांच्या अंगी असं सामर्थ्य नसतं त्यांनी मनानं सुद्धा अशी कृती करता कामा नये. एखाद्यानं मूर्खपणानं असं कृत्य केलंच तर त्याचा सर्वनाश होतो. जसं भोलेनाथाने हलाहल विष प्राशन केलं म्हणून दुसऱ्या कोणी विष प्राशन केलं तर त्याचा नाशच होईल. सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी कर्ताभाव नसतो. शुभकर्म करण्यात त्यांचा स्वार्थही नसतो. तसंच अशुभ कर्म करण्यानं त्यांचं कोणतंही नुकसान होत नाही. दुसरं असं की गोपी विदेही अवस्थेत गेलेल्या असून
श्रीकृष्णही विदेही अवस्थेतच आहेत, तेव्हा त्यांच्या लीला आपण देहबुद्धीनं जाणू शकतच नाही, म्हणून आपल्याला त्यामध्ये दोष दिसतो. व्रजवासी गोपाळांना श्रीकृष्णांच्याबद्दल कधीही मत्सर वाटला नाही, कारण योगमायेमुळे त्यांच्याजवळच गोपी आहेत असं त्यांना नेहमी वाटत होतं. ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात, जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुणलावण्य अथी, तिये आणखी ते न साहती सुतेजपणे. श्रीकृष्णांचं गोपीवर जर वासनायुक्त प्रेम असतं तर त्या रासलीलेला गोपी एकत्रच आल्या नसत्या, त्याने एकमेकांच्या झिंज्या ओढल्या असत्या. लावण्यवती तरुणी असतात त्या दुसऱ्या तरुणीचा बडेजाव सहन करत नाहीत, हा स्त्री स्वभावच आहे. गोपी एकत्रितपणे यमुनेवर जातात, यमुनेवर स्नान करतात. प्रत्येकीला वाटतं कृष्णाचं माझ्यापेक्षा दुसरीवरच प्रेम अधिक आहे. हीच गोष्ट त्यांच्या वासनाशून्य प्रेमाची द्योतक आहे. अशी ही रास पंचाध्यायी अत्यंत दिव्य लीला आहे. जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्ण गोपींच्या बरोबरची ही रासलीला श्रद्धेनं वारंवार श्रवण करतो, तिचं वर्णन करतो, तो तात्काळ कामभावनेपासून स्वतःची सुटका करून घेतो. त्याला भगवंतांच्या चरणाविषयी परमभक्तीची प्राप्ती होते. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी कामभाव अधिक चळतो, म्हणून रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचं स्मरण आणि पूजा कराल तर कामभाव नष्ट होईल. एक भक्त विचारतो, कृष्णानं रात्री 12 वाजताच का जन्म घेतला? भगवंत जीवाला कामभावापासून वाचवण्यासाठी मी रात्री 12 वाजता जन्म घेतला असं सांगतात. श्रीकृष्ण अत्यंत संयमी होते. गोकुळामध्ये असेपर्यंत त्यांनी कधी जोडे, शिवलेले कपडे आणि कोणतंही शस्त्र वापरलं नाही, तसं शिवलेले कपडेही घातले नाहीत. गोकुळ सोडल्यानंतर श्रीकृष्ण पुन्हा गोकुळात आले नाहीत आणि कधीही बासरी वाजवली नाही. काही महात्मे फक्त रासलीलेपर्यंतच भागवत कथा ऐकतात, कारण त्यानंतर भगवंतांची मथुरेची राजलीला आहे. त्यामध्ये युद्ध आहे, त्यामध्ये वध आहेत. इथं भगवंतांनी शंख वाजवलेला आहे. रासलीलेनंतर विद्याधर सुदर्शनाची कथा येते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.